व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काजू करीची रेसिपी पाहणार आहोत। काजू करी म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातात। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। काजू करी करायची म्हटलं की त्यामध्ये काजू येणार। आता इथे मी काजू घेतलेले आहेत छानपैकी। तर त्याचे आपल्याला हे सवते काजू दिसत आहेत, त्याच्या आपल्याला छानपैकी पाकळ्या पाकळ्या साईडला करून घ्यायच्या आहेत। इथे मी पाहू शकता की मी इथं पाकळ्या साईडला करून घेतलेल्या आहेत। इथे मी काजू करी मसाल्याची पुडी घेतलेली आहे। ही कुठेही तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला भेटून जाईल। काजू करी बनवण्यासाठी मी इथे पाणी गरम करायला मांडलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला काजू 15 ते 20 मिनिटं भिजवत ठेवायचे आहे। तोवर आपल्याला आपलं साहित्य जमा करून घ्यायचं आहे। आपल्याला 20 मिनिटं काजू भिजून होऊस्तोवर कांदा बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि जे काजू असतात ते पण थोडे टाकायचे आहेत। हे आपल्याला सोबत मिक्सरवर छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे। आता टोमॅटो हे आपल्याला छानपैकी बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। ते पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपल्याला जे बाकीचं कोथिंबीर आहे ती आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायची आहे। आपल्याला तेल लागणार आहे, अद्रक लसूणची पेस्ट लागणार आहे, काजू करी मसाला लागणार आहे, धना पावडर लागणार आहे, मीठ लागणार आहे, लाल मिरची पावडर लागणार आहे। हे सगळं साहित्य आपल्याला गोळा करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला आता कढई गरम करायला मांडायची आहे। कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 पळी तेल घालायचं आहे। 2-4 लवंग घालायचे आहेत, दालचिनी घालायचं आहे आणि तेजपत्ता घालायचा आहे। आणि जे आपण अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली होती ती तुम्ही विकतची पण आणू शकताय आणि घरी पण करू शकताय। तर मी इथे घरी बनवलेले आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे। आणि जे आपण कांदा आणि काजू बारीक करून घेतलेले आहेत ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे घेतल्यानंतर जे आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे सगळं। आणि आता ते छानपैकी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे काजू करी मसाला टाकायचा आहे, 1 चमचा धना पावडर टाकायची आहे, 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे। हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हे सगळं झाल्यानंतर अर्धा कप आपल्याला दूध घालायचं आहे आणि छानपैकी चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं छानपैकी आपण परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काजू घालायचे आहेत आणि 1 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि त्याच्यावरती 10 मिनिटं आपल्याला छानपैकी झाकण ठेवायचं आहे। म्हणजे आपले काजूचे जे छानपैकी त्याला तरी येते आणि छानपैकी शिजून पण निघतं। 10 मिनिट झाल्यानंतर ना तुम्ही पाहू शकता याला छानपैकी कशी तरी आलेली आहे आणि त्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि छानपैकी आपल्याला ते सजवायचं आहे। अशा साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काजू करीची सगळी रेसिपी सांगितलेली आहे। अशी तुम्ही झटपट काजू करी बनवू शकताय। जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय। मी खूप सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे।